आज 2014 पूर्वी आपण पाहिलं तर देशात बॉम्बस्फोट, दंगली, भ्रष्टाचार, घोटाळे सगळं होत होतं. परंतु 2014 नंतर एकही बॉम्बस्फोट नाही आणि एकही भ्रष्टाचाराचा डाग मोदीजींना लावू दिला नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. आणि म्हणून ये चुनाव राष्ट्र की अस्मिता है, देश के विकास का चुनाव है, देश के प्रगति का चुनाव है. आणि गॅरंटी या देशात फक्त मोदीजींची चालते, बाकी सगळ्यांच्या गॅरंटी फेल झालेल्या आहेत. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की मोदीजींजवळ विकास आहे, विजन आहे. विपक्षाकडे काय फक्त भ्रष्टाचार है. मोदी जी के पास राष्ट्र नीति है, विपक्ष के पास भ्रष्टाचार की नीति है. मोदी जी का विजन विकसित राष्ट्र है, जबकि देश को बांटना विपक्षियों का मिशन है. ये फर्क है. आणि म्हणून एक तरफ देश को लूटने वाले घरबेदी है, तो दूसरी तरफ देश को महासत्ता बनाने वाले नरेंद्र मोदी है. आणि म्हणून मोदी जी कहते सबका साथ सबका विश्वास. आणि म्हणून मी एकच सांगतो, मी जास्त वेळ घेणार नाही, मोदीजींना आपल्याला ऐकायचं आहे. आणि म्हणून या येत्या 7 तारीख आहे ना दादा, 7 आणि 13, येत्या 7 आणि 13 तारखेला ज्या मोदीजींनी या देशातल्या 80 कोटी जनतेला मोफत राशन देण्याचा निर्णय घेतला, 25 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर काढलं, 10 कोटी जनतेला घर देण्याचं काम या ठिकाणी केलं. त्या रोटी, कपडा, मकान देणाऱ्या आपल्या प्रधानमंत्रीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवायचा आहे. फिर एक बार, अब की बार. आणि म्हणून येत्या 7 तारखेला आणि 13 तारखेला आपल्याला धनुष्यबाण आहे, कमळ आहे आणि घड्याळ आहे. या निशाणीचं बटन दाबायचं आहे. घड्याळाला मत दिलं म्हणजे ते पण मोदीजींना मिळणार आहे, धनुष्याला मत दिलं तेही मोदीजींना मिळणार आहे, आणि कमळाला मत म्हणजे मोदीजींना मत. आणि म्हणून ही लढाई जगभरामध्ये देशाचा सन्मान वाढवणारी आहे. आणि म्हणूनच आपल्याला माझी विनंती आहे की येत्या 7 आणि 13 तारखेला या 4ही उमेदवारांना आपल्याला विजयी करायचं आहे. पुणेकर खूप हुशार आहेत. एखाद्याच्या घरासमोरची गाडी काढायची असेल त्याची हवा काढतात, एखाद्याची उमेदवार निवडायचा असेल, पराभूत करायचा असेल तर त्याची हवा काढतात. आणि आपण 7 आणि 13 तारखेला या विरोधी पक्षाच्या सर्व उमेदवारांची हवा काढून टाकणार आणि चौकार मारणार, अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा आदरणीय देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं मनापासून स्वागत करतो. जय श्रीराम.